आपण एक छानशी कविता पाहणार आहोत। आता 26 जानेवारी येत आहे, त्यामुळे म्हटलं तुमच्याबरोबर ही कविता शेअर करूया। तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ही माहितीही असेल। कवितेचं नाव आहे ते अमर हुतात्मे झाले। वि म कुलकर्णींनी ही कविता लिहिलेली आहे। तर आता आपण पाहूया काय आहे ती कविता। ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, ते देशासाठी लढले, सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार, सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार, ज्योती समजीवन जगले, ज्योती समजीवन जगले, ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले। जे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून जे काही त्यांनी खस्ता खाल्ल्या त्या सर्व काही या कवितेतून मांडलेल्या आहेत खूप चांगल्या प्रकारे। तो तुरुंग ते उपवास, सोसिला किती वनवास, तो तुरुंग ते उपवास, सोसिला किती वनवास, कुणी फासावरती चढले, कुणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले। झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता, झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता, हिमशिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले। हा राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंदन याला, हा राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंदन याला, जय गीत गाऊया आपुले, जय गीत गाऊया आपले, ते देशासाठी लढले, ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, ते देशासाठी लढले। खूप सुंदर कविता आहे। इथे काही शब्द संपदा दिलेली आहे ती आपण पाहून घेऊया। हुतात्मा म्हणजेच काय तर फ्रीडम फायटर, मराठीची कविता आहे 4थीची ICSE बोर्डची ही। तर हुतात्मा म्हणजेच काय, फ्रीडम फायटर, ज्या व्यक्तींनी अशा व्यक्ती की ज्यांनी स्वतःचा विचार न करता देशासाठी बलिदान दिले त्यांना हुतात्मा म्हणतात, फ्रीडम फायटर। घरदार सोडणे म्हणजेच आपल्या फॅमिलीपासून दूर राहणे, कुटुंबापासून दूर राहणे, त्याग करणे म्हणजेच काय, सॅक्रिफाईस, सोडून देणे सर्व काही। वनवास सोसणे म्हणजेच एक्सिल, हाल अपेष्टा सहन करणे। झगडणे झुंजणे म्हणजेच स्ट्रगल करणे, संघर्ष करणे, लढा देणे एखाद्या गोष्टीसाठी। ध्वज, ध्वज म्हणजेच आपला जो काही झेंडा आहे त्याला ध्वज असेही म्हणतात, फ्लॅग। वंदन, वंदन म्हणजेच नमस्कार करणे, सॅल्यूट करणे, नमन करणे। तुम्हाला ही कविता कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।